स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्ती खानाची फजिती करणाऱ्या शिवरायांना आपण मानाचा मुजरा करूया आणि आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचं काहीच चाललं नाही. प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगला हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि शिवरायांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू मजबूत झाली, सुरक्षित झाली. मग शिवाजीराजे उत्तरेच्या मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्याने महाराष्ट्राची धुळदाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह भयंकर चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 1.25 लाख सैन्य होतं. शेकडो हत्ती, उंट, तोफा होत्या. शिरवळ, शहापूर, सासवड अशी गावं घेत घेत शाहिस्ता खान आला आणि त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. तो पुढे पुढे येतच होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे, चट्टी भाकरी खाणारे, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगानं डोंगर दऱ्यातून धावपळ करावी, यामध्ये मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य अक्षरशः हैराण झाले आणि कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला. मग शाहिस्ता खान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला आणि चाकणच्या किल्ल्यामध्ये फिरंगोजी नरसाळा हा त्या ठिकाणी किल्लेदार होता. नरसाळ्याने मोठ्या मर्दमुखीने शाहिस्ता खानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्ते खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ते खान खुश झाला. त्याने बादशाही चाकरीचं आमिष दाखवलं, पण फिरंगोजी बदलला नाही. शाहिस्ता खान आता पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्यांच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेलं, 2रं वर्ष गेलं, पण खान काही लाल महालातून हटेना. उलट तो अधूनमधून आपली फौज आजूबाजूच्या मुलखामध्ये पाठवायचा. रयतेची गुरं ओढून आणि शेतीचं नासधूस करी, अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला. या शाहिस्ते खानाची खोड मोडायचीच हे शिवरायांनी ठरवलं. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने सोयीचं होतं. कारण काय? कारण शिवरायांचं बालपणच त्या वाड्यात गेलं. त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटे, चोरवाटा यांची शिवरायांना पुरेपूर माहिती होती. शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात आधीच शिरलेले होते. खुद्द शाहिस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावं आणि त्याला उडवावं असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता तो हा. महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 1.25 लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात येण्यामध्ये बंदी होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख होती 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून चालले होते. कोणी पालख्यांमध्ये, कोणी मेन्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसं घेऊन त्या वरातीत शिरले. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे हळूच सरकली आणि यावेळी शाहिस्ता खान गाढ झोपी गेला होता. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवाजीराजे आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना कानाकोपरा माहित होता. हो, खानाचे जे पहारेकरी होते ते पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकलं. शिवाजीराजे आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. शिवरायांना वाटले तो शाहिस्ते खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता.
गडबड झाली, लोक जागे झाले, जिकडे तिकडे आवाज आवाज होऊ लागले आणि शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात शिरले. त्याने आपली तलवार उपसली. शाहिस्ते खान घाबरला. शैतान शैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ते खान खिडकी वाटे बाहेर उडी मारणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी शिवाजीराजे आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसं सुद्धा घाबरून पळत सुटली. शिवराय आणि त्यांची माणसं त्या महालामधून बाहेर पडून सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसं मात्र रात्रभर शिवरायांना शोधत होती. शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली. आज बोट तुटली, उद्या आपलं शिर कापून येईल शिवाजी, अशी भीतीच त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशाला हा प्रकार समजल्यानंतर त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्ता खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली आणि अशा प्रकारे तो किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा होता, पण जबरदस्त होता. शिवाजीराजे फत्ते होऊन आले, तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. सगळीकडे शिवरायांचे पोवाडे गाऊ लागले. सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी आनंदी आनंद साजरा करत होता. तोफांचे आवाज झाले. सगळीकडे तोफाच तोफा, सगळीकडे ढोल ताशे नगारे वाजू लागले आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आनंदी आनंद साजरा झाला.